राज्यातील शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ वेळेत आणि प्रभावीपणे मिळण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी कार्यालये अत्यंत महत्त्वाची आहेत। प्रस्तावित सुधारित आकृतीबंधानुसार ही कार्यालये बंद न करता ती कायम ठेवावीत आणि त्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ही कार्यालये अधिक सक्षम करावीत अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा, महाडीबीटी, पीएम किसान, ॲग्रिस्टिक, नैसर्गिक आपत्ती मदत, कृषी यांत्रिकीकरण आणि तांत्रिक मार्गदर्शन यासारख्या अनेक महत्त्वाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय पातळीवरील कृषी यंत्रणा भक्कम असणं आवश्यक आहे। शासनाच्या प्रस्तावित सुधारित आकृतीबंधानुसार जर उपविभागीय आणि मंडळ कृषी कार्यालये बंद केली तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्रशासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल। शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या कामांसाठी दूरवरच्या ठिकाणी जावं लागल्यानं त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाईल। शेतकऱ्यांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही कार्यालये बंद न करता पूर्ववत कायम ठेवावीत। तसंच या कार्यालयांमध्ये आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ती अधिक सक्षम करावीत आणि प्रस्तावित आकृतीबंधात त्यानुसार आवश्यक सुधारणा करण्यासाठी शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करावं अशी विनंती आमदार पाटील यांनी पत्राद्वारे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे।